जेल रोड सावरकर नगर एकदंत अपार्टमेंट येथील पहिल्या मजल्यावरील निवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर रामचंद्र जोशी वय वर्ष 78 हे आपल्या निवृत्त शिक्षिका असलेल्या लता जोशी यांच्यासोबत राहत होते। त्यांची 2 मुलं मुंबई इथं उच्च पदस्थ अधिकारी म्हणून काम करत आहेत। निवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर जोशी यांच्या पत्नी लता यांना काही 2017 पासून मेंदू विकाराचा त्रास होता। त्या काही दिवस व्हेंटिलेटरवर होत्या। त्यातून त्या सावरल्यानंतर त्यांच्या आजारपणाला दोघे वृद्ध दाम्पत्य कंटाळले होते। आज संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास निवृत्त मुख्याध्यापक जोशी यांनी आपल्या पत्नीचा गळा दाबून तिला आजारपणापासून मुक्त केलं, तर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली। हे करण्यापूर्वी निवृत्त मुख्याध्यापक जोशी यांनी चिठ्ठी लिहून माझ्या पत्नीला मी स्वर्गलोकी पाठवलं व त्यानंतर मी तिच्यासोबत जात आहे। आमच्या मरणास कोणासही कारणीभूत ठरवू नये असं लिहिलं असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। हे दोघं जळगाव जिल्ह्यातील उंबरखेड इथं मुख्याध्यापक व शिक्षिका म्हणून काम करत होते। घटनेची माहिती मोलकरणीला समजल्यानंतर तिनं आरडाओरड केली। नागरिकांनी पोलिसांना घटनेबाबत कळवल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजू फुलपगारे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे व पथक घटनास्थळी धाव घेतली। अधिक तपास पोलीस करत आहेत।